Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कन आहे देदर्शन BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे रचना शरीरचा फर्स्ट चॅप्टर आणि ते म्हणजे शरीर उपकरणे शरीर. तर आता हे व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला मला काही इम्पॉर्टंट टिप्स देऊ वाटतात, जसे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये मी खूप सारे कन्सेप्ट्स सांगणार आहेत. आता हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला 11th-12th सारखं नीटचं सिलेबस नसते. इथे तुम्हाला जे आहे ते BMSची जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसे की नवीन कन्सेप्ट्स आहेत आणि त्या आयुर्वेदिक टर्म्स असतात, त्या तुम्हाला ग्रास्प करायच्यात. आणि तशा पद्धतीनं मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट्स हे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व तुमच्या मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करेल. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि की जसे की 11-12 सर आम्हाला तर संस्कृत जमतच नाही, तर आम्ही कसं करावं. ते हे बघा मित्रांनो, संस्कृत तुम्हाला हळूहळू जमेल, कारण की तुम्ही जसं त्यामध्ये जास्त डीपमध्ये स्टडी कराल तसं तुम्ही हळूहळू तुमचे श्लोक वाचायचा प्रयत्न करसाल आणि तशाच पद्धतीने अभ्यासाचा प्रयत्न करसाल, तेव्हा तुमच्या या सर्व गोष्टी एकदम हळूहळू कन्सेप्ट्स क्लिअर होतील. तर तशा पद्धतीने अभ्यास करा. आणि चला आता आपण वळूया आपल्या चॅप्टरकडे, ते म्हणजे शरीर उपकरणे शरीर. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर शरीर उपकरणे, तर शरीर उपक्रमणीय याचा अर्थ होतो शरीराचे उपक्रम. आता शरीराचे उपक्रम कसे सर, की शरीराची जे लहानपणापासून वाढ होत असते, शरीरामध्ये जे क्षय पावत असते, शरीरांचा जे संशयात्मक, जे शास्त्राद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजेच शरीर उपक्रमणीय होय. तर अशा पद्धतीने ही डेफिनेशन होती. ती डेफिनेशन मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्या NCISMमध्ये जर बघितलं तर NCISMने काही पॉईंट्स सांगितलेले, तर त्या पॉईंटनुसार आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. तर त्यामधला फर्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे शरीराची उत्पत्ती. आता शरीराची उत्पत्ती जर बघितली मित्रांनो, तर शरीराची उत्पत्ती या श्रू या धातूपासून झालेली आहे. श्रू म्हणजे या धातूचा अर्थ होतो नाश पावणे किंवा झिजणे होय. आता झिजणे यालाच आपण नाश पावणे असे म्हणतो आणि या धातूपासून श्रू या धातूपासून शरीराची उत्पत्ती झालेली, अशा पद्धतीने हा कन्सेप्ट होता. आता त्याच्यानंतर नेक्स्ट NCISMचा पॉईंट आहे ते म्हणजे शरीराची डेफिनेशन. तर आता शरीराची व्याख्या जर बघितली तर वेगवेगळ्या ग्रंथकारांनी शरीराची डेफिनेशन केलेली, जसे आचार्य चरक आहेत, आचार्य सुश्रुत आहेत, त्यांनी शरीराची जी डेफिनेशन केलेली आहे ते आपण बघूया. त्यामधली पहिली डेफिनेशन आहे ते म्हणजे शीर्यते तत शरीरम. आता शीर्यते तत शरीरम, शीर्यते म्हणजे काय, की शरीराचे क्षीण होणे म्हणजेच नाश पावणे म्हणजेच झिजणे होय, म्हणजे त्यालाच आपण शरीराचे झिजते, त्यालाच आपण शरीर असे म्हणतो. अशा पद्धतीने त्यांनी डेफिनेशन केलेली. त्याच्यानंतर चक्रपाणींनी दुसरी डेफिनेशन केलेली की प्रतिक्षणम शीर्यमानम इति शरीरम, म्हणजे प्रत्येक क्षणाला जे शरीरामध्ये नाश पावते, जे शरीरामध्ये शीर येते, त्याला आपण शरीर असे म्हणतो. अशा पद्धतीने ही दुसरी डेफिनेशन होती. त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन त्यांनी केलेली की शीर्यते प्रतिक्षणम मपचिते इति शरीरम. प्रत्येक क्षणाला जे आपल्या शरीरामध्ये पाचक अग्नीद्वारा जे पाक होतो, त्यामध्ये आपल्याला चय अपचय या क्रिया चालू असतात. आता चय अपचय यामध्ये जर बघितलं तर मॉडर्ननुसार आपल्याला ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम या क्रिया आपल्या शरीरामध्ये सतत चालू असतात. तर त्यालाच ते प्रत्येक क्षणाला झिजत असते म्हणजे नाश पावत असते, त्यालाच आपण शरीर असे म्हणतो. अशा पद्धतीने ही डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केलेले आहे. आणि हे जे डेफिनेशन आहे ते बृहच्चारिम यांनी केलेली आहे. तर तशा पद्धतीने ती डेफिनेशन होती. आता समोर आपण वळूया, ते म्हणजे आचार्य चरकांनी आपल्याला शारीर स्थानमधून जी डेफिनेशन सांगितलेली ते आपण बघूया. तर त्यांनी अशा पद्धतीने शरीराची डेफिनेशन केलेली की तत्र शरीर नाम चेतना अधिष्ठानभूत पंचमहाभूत विकार समुदायात्मक समयोगवाही. चरक शारीर स्थान 6 या श्लोकमधून हा संदर्भ घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या शरीरामध्ये चेतना म्हणजे आत्मा होय, आत्म्याचे प्रवेश होते, अधिष्ठानभूत चेतना अधिष्ठानभूत आत्म्याचे आणि पंचमहाभूत, आत्मा आणि पंचमहाभूत एकूण मिळून जर केले तर 6 टोटल झाले. आणि त्यांचा विकार म्हणजे दोष, धातू आणि मल या समुदायाला जर बघितलं तर त्यांना या समुदायाला एकत्रित केलं तर त्याला आपण शरीर असे म्हणतो. अशा पद्धतीने ही डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केलेले. पुन्हा एकदा सांगतो, ज्या शरीरामध्ये आत्म्याचे अधिष्ठान असेल आणि पंचमहाभूत
आणि त्यांचे विकार म्हणजेच दोष, धातू आणि मल यांच्या समुदायाला शरीर असे म्हणतात. अशा पद्धतीने आपल्यासमोर आचार्य चरकांनी शरीराची डेफिनेशन केलेली आहे. तर हे होती चरकानुसार. आता आपण वळूया ते म्हणजे सुश्रुतानुसार, जे की शल्य तंत्रज्ञानी होते आणि त्यांनी त्यांच्या शरीर स्थानामधून ही डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते डेफिनेशन आपण बघूया. तर यामध्ये त्यांनी म्हणलेले की शुक्र शोणितम गर्भाशयस्थ आत्मप्रकृती विकार समोरचित गर्भ इत्युचे येते. शुक्र शोणित. आता गर्भाशयामध्ये शुद्ध शुक्र जर म्हणलं तर स्पर्मॅटोझोआ आणि शोणित म्हणजे ओहम यांच्या समुदायापासून गर्भाशयामध्ये आत्मा आणि प्रकृती आणि विकार. तर आता आपल्याला माहिती आहे प्रकृती किती येतं आणि विकार किती येतं. तर 8 प्रकृती आहेत आणि 16 विकार आहेत. तर तशा मिळून गर्भ तयार होत असतो. म्हणजे गर्भ जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं की शुक्र आणि शोणित यांच्या संयोगापासून फर्टिलायझेशन जी प्रोसेस होते त्याच्यानंतर त्यामध्ये आत्माचा प्रवेश होतो. आत्माचा प्रवेश झाल्याच्या नंतर त्यामध्ये प्रकृती 8 प्रकृती आणि 16 विकार असे मिळून गर्भ तयार होतो. अशा पद्धतीने त्यांनी श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर ते म्हणतात की त चेतनावस्थितम वायू विभर्जती तेज न पचती आप क्लेदयंती पृथ्वी सहंती आकाश विवर्धयती एव गर्भ यदा हस्तपाद जीवाग्रान कर्ण नितंबादी भिरंग गेरू पदस्तदा शरीरमिती संज्ञा लभते. तर ते समोर म्हणतात की हे जे चेतना आहे, जे आत्मा आहे, ते शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतापासून शरीर उत्पन्न झालेले आहे. तर त्यामध्ये जे पंचमहाभूत आहेत ते कोणते कार्य करतात, तर त्यामध्ये आहे वायू विभर्जते. वायू हे विभाजन करण्याचे कार्य करते, जसे की सेल डिव्हिजन, सेल ट्रान्सफॉर्मेशन आपण बघतो. त्याच्यानंतर तेज महाभूत जर बघितलं तर ते पचतीचं कार्य करतं, जे की आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया सारखी चालू असते. त्याच्यानंतर आप जर बघितलं तर आप महाभूत हे क्लेदयंती कार्य करते. आप म्हणजे जल. आता क्लेदन कार्य होत असते, जसे की नरिशमेंट प्रोव्हाइड करणे हे क्लेदन कार्य. त्याच्यानंतर पृथ्वी सहंती. पृथ्वी महाभूत हे सहंती कार्य करते. म्हणजे पृथ्वी हे सॉलिड सेल्स बनवतात, जसे की टिश्यू आहे ते सॉलिड सेल्सपासून बनलेले आहेत. त्याच्यानंतर आकाशम विवर्धयते. आकाश महाभूत हे विवर्धन कार्य करते. विवर्धन म्हणजे पोकळी कार्य करणे. आता पोकळी कशा पद्धतीने असतात की गर्भामध्ये गर्भ वाढत जातो तर ते एक पोकळी निर्माण करतच वाढत जातो. तशा पद्धतीने हे पंचमहाभूतांचे कार्य सांगितलेले आहेत. पुन्हा बघूया तर वायू विभाजन कार्य करतं, तेज हे पाचन क्रिया करतं, आप महाभूत हे क्लेदन कार्य करतं, पृथ्वी महाभूत हे सहंती कार्य करतं आणि आकाश हे विवर्धयते कार्य करतं. हे MCQच्या दृष्टिकोनातून हमखास प्रश्न विचारतात, तर ते काळजीपूर्वक तुम्ही घ्यायचं. त्याच्यानंतर ते समोर म्हणतात की गर्भमध्ये जे हस्त, पाद, जिवा, घ्राण, कर्ण, हात, पाय, टंग, त्याच्यानंतर घ्राण म्हणजे घसा आणि कर्ण म्हणजे कान आणि नितंब. तर अशा पद्धतींचं जे समुदायाला मिळून जे गर्भ तयार होते त्याला आपण शरीर असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे सुश्रुतांनी आपल्यासमोर डेफिनेशन सांगितलेली आहे. तर आय होप की तुम्हाला हीच डेफिनेशन समजलेली असेल. यामध्ये पंचमहाभूतांचे कार्य आहेत ते लक्षात घेऊनच ते डेफिनेशन लिहायचे. त्याच्यानंतर समोर डेफिनेशन सुश्रुतांनी आपल्यासमोर केलेली आहे की दोष धातू मल मूल ही शरीरम. शरीरामध्ये 3 दोष असतात, धातू हे 7 असतात आणि मल हे 3 असतात. असे मिळून टोटल 13 मिळून जी उत्पत्ती होते आणि त्याला आपल्याला सुश्रुतांनी सांगितलेली की 3 दोषापासून 7 धातूपासून आणि 3 मलापासून शरीराची उत्पत्ती होते. त्याला आपण शरीर असे म्हणतो. अशा पद्धतीने हे सुश्रुत सूत्रस्थानमधून हा श्लोक आलेले, तर ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर पर्यायी शब्द दिलेले. आता पर्यायी शब्द जर बघितले मित्रांनो तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बृहच्चार्यांनी श्लोक सांगितलेले, तर ते बघूया. देह, काय, वपू, गात्रम, वर्ष्म, क्लेवरम, शरीरम, विग्रहश्चेती पर्याय ससदृश अर्थका. तर त्यामध्ये देह म्हणलं की शरीर. आता शरीरामध्ये जे समजा क्षय आणि वृद्धी होत असते, शरीरामध्ये जे अंग प्रत्यंग विभाजन होत असते, त्या सर्वांना मिळून हे शरीर उत्पन्न झालेलं, तर त्याला आपण देह असे म्हणतो. कायाचा अर्थ होतो शरीरामध्ये क्षय आणि वृद्धी होत असते. जसं की मॉडर्नमध्ये जर बघितलं आपण तर ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम हे सतत मेटाबॉलिझम क्रिया चालू असतात. तर तशा पद्धतीने त्यांना आपण काया हा शब्द डिनोट करतं. त्याच्यानंतर वपू म्हणजे की माता पिताद्वारा बीज पेरणे. जसे की
तुम्ही तुमच्या मातापितापासून जन्मलेले आहेत, तशा पद्धतीनं त्याला वपू असे म्हणतात. गात्रम म्हणजे गती, लोकोमोशन अँड मुवमेंट याला आपण गती असे म्हणतो, आहे की नाही. तर तशा पद्धतीनं गती. त्याच्यानंतर वर्ष्म म्हणजे सिंचन करणे, शरीरामध्ये जे झीज होत असते त्यांचे सिंचन करत असतात. त्याच्यानंतर क्लेवरम. आता क्लेचा अर्थ होतो वीर्य आणि वरमचा अर्थ होतो उत्तम. तर शरीर हे उत्तम वीर्य उत्पन्न करतो, म्हणून त्याला क्लेवरम असे म्हणतात. त्याच्यानंतर शरीरम विग्रहश्चिती. आता शरीरामध्ये विग्रह सतत होत असतात, जसे की दोष, धातूंचे क्षय यांचं वृद्धी झाल्याच्या नंतर शरीरामध्ये डिसीज उत्पन्न होतात. तर तशा पद्धतीनं हे विग्रह होते. अशा पद्धतीने हे पर्यायवाचक शब्द होते. आय थिंक की तुम्हाला की समजलेले असेल. आता आपण पुढचा पॉईंट. तर त्यानंतर आपल्याला समोर जर बघितलं मित्रांनो, तर नेक्स्ट इन्सेसमेंट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे शारीर. आता शारीर जर बघितलं तर शरीराचे आपल्याला आहेत, त्यांनी आपल्यासमोर श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर त्यांनी असं सांगितलेले की शरीरम अधिकृतम कृतम तंत्र शरीर, म्हणजे शरीराला अधिकरण करून जे शास्त्र, जे तंत्र केले जाते त्याला शरीर असे म्हणतात. अशा पद्धतीने हा श्लोकातून सांगण्याचा अर्थ होता. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी श्लोक सांगितलेले की इत्यत्र जन्ममरणम यत सम्यक उदाहृतम शरीरस्य तत स्थानम शरीरमिदम उच्यते. म्हणजे जन्ममरणाच्या, आता जन्म झाला तर गर्भ होते, गर्भक्रांती होते, आहे की नाही. आणि मरण जर झालं तर शरीराचे विकार होतात आणि नाश पावते, त्याच्यामुळे ते मरण पावतात. आता हे जे जन्म मरणाच्या जे शरीराच्या क्रिया आहेत त्यालाच आपण शरीर असे म्हणतो आणि त्यांचे स्थान हे शरीर असतात. तर तशा पद्धतीने या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्याच्यानंतर आता आपण इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हे बघा, एकदम सोपे कन्सेप्ट्स आहेत, तेच आपण बघत आहोत. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर समोर येते ते म्हणजे नेक्स्ट इन्सेशनचं पॉईंट आहे षडंगत्व. आता षडंगत्व म्हणजे काय की 6 अंगांना मिळून एकत्र करणे. आता त्याच्यासाठी आपल्याला सुश्रुतांनी एक श्लोक सांगितलेले, तर हे श्लोक शक्यतो पाठ करा. आणि हे श्लोक जर पाठ केलं तर तुमच्या लक्षात राहतील कोणते कोणते अवयव किती प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर तच्चम षडंगम शाखा चतश्च मध्यम पंचम षष्ठ शिर इति. षडंगम म्हणजे 6 अंग कशापासून बनलेले, तर त्यांचे 4 शाखा आहेत. तर 2 हात 2 पाय त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर मध्य शरीरामध्ये वक्षपासून गुदपर्यंत एकच म्हणजे ट्रंक रिजन हे एक असते. त्याच्यानंतर शीर म्हणजे डोकं. आता डोकं हे सर्व ग्रीवा शीर हे मिळून एक, म्हणजे अशा पद्धतीनं 2 + 2 4 आणि 5 आणि 6 म्हणजे अशा पद्धतीनं हे 6 अंग मिळून आपला शरीर तयार होतं. अशा पद्धतीने त्यांनी षडंगत्व सुश्रुतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेले. त्याच्यानंतर चरकांनी पण आपल्याला श्लोकातून द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले, ते पण श्लोक तुम्हाला पाठ करायचे. तर ते श्लोक कोणतं आहे, तर द्वे बाहू द्व सक्तीनी शरीरोग्रीवम अंतरादी इति षडंगत्वम. म्हणजे द्व बाहू म्हणजे 2 हात होय, द्व सक्तीनी म्हणजे 2 पाय होय, अंतरादी म्हणजे मध्यम शरीर. आता मध्यम शरीर म्हणजे ट्रंक रिजन तुमचा ते एक, आणि त्याच्यानंतर शिरोग्रीवम शीर व मान मिळून एक. अशा पद्धतीनं हे 6 अंग होतात. आता शीर व मान यांना उत्तमांग असे म्हणतात. हे MCQ होते, तर हे पण लक्षात ठेवा. आणि याच दृष्टीने ते MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा, दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. आता हे 2 हात 2 पाय मध्यम शरीर शीर आणि मान असे मिळून टोटल 6 अंग मिळून शरीर तयार होतो, असे आपल्याला चरकांनी सांगितलेले. तर अशा पद्धतीने चरकांनी आपल्याला ते षडंगत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे अंग प्रत्यंग विभाग. आता अंग प्रत्यंग म्हणजे काय, आता बघा त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अरुण दत्तांनी अष्टांग हृदय संग्रहकारांच्या द्वारातून शारीर स्थानमधून हा श्लोक सांगितलेले. तर त्यांनी असं सांगितलेले की अवयव म अवयव इति यो अवयव तत प्रत्यंग उच्यते. तर आता त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की प्रत्येक जे मोठे अवयव असतात ते प्रत्येक छोट्या अंगपासून बनलेले असतात आणि त्या छोट्या अंगालाच आपण प्रत्यंग असे म्हणतो. म्हणजे सूक्ष्म प्रत्यंगापासून अवयव निर्माण होतात. हाच या श्लोकातून सांगण्याचा उद्देश होता. आता तसं जर बघितलं तर आपल्या शरीराचे बाह्य प्रत्यंग आणि अभ्यंतर प्रत्यंग असे 2 प्रत्यंग प्रकार असतात. तर तेच सुश्रुतांनी आणि चरकांनी आपल्याला सांगितलेले. तर ते बघूया. तर आचार्य सुश्रुतांनी जर बघितलं तर प्रथम त्यांनी बाह्य प्रत्यंग सांगितले. आता बाह्य प्रत्यंगामध्ये जर बघितलं तर त्यांनी शारीर स्थानमधून हा श्लोक आलेले. तर त्यांनी हा शारीर स्थानमधून श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेले, जसं की मस्तक उदर पृष्ठनाभी ललाट नासा चिबुक बस्ती ग्रीवा इत्येता एकेका.
म्हणजे मस्तक म्हणजे डोकं, उदर म्हणजे ॲब्डोमेन रिजन, त्याच्यानंतर पृष्ठ पृष्ठ म्हणजे पाटील भाग, त्याच्यानंतर नाभी म्हणजे नाभी प्रदेश आपला म्हणजे अंबिलिकल रिजन, ललाट म्हणजे कपाळ फोरहेड, नासा म्हणजे नाक, त्याच्यानंतर चिबूक म्हणजे ही चीन, बस्ती म्हणजे हायपोगॅस्ट्रिक रिजन, त्याच्यानंतर ग्रीवा म्हणजे मान. अशांना मिळून टोटल हे 9 अंग म्हणजेच बाह्य प्रत्यंगाने त्यांनी श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसरा श्लोक सांगितलेला आहे, जसं की कर्ण, नेत्र, भ्रू, शंख, अंश, गंडक, कक्ष, स्तन, वृषण, पार्श्व, स्पिक, जानो, बाहू, रूप, प्रभुतयो, द्वे विशंती, अंगुलय, स्त्रोतासी, वक्षम, मानिनी, सुश्रुत शारीरस्थानमधून हा श्लोक सांगितलेला आहे की शारीरस्थानमधून त्यांनी सांगितलेले की कर्ण म्हणजे कान, नेत्र, त्याच्यानंतर भ्रू म्हणजे भुवया, शंख म्हणजे आपला शंख प्रदेश, त्यालाच आपण टेम्पोरल रिजन म्हणतो. आता टेम्पोरल रिजन म्हणले की कसं तर टेम्पोरल रिजन ॲक्च्युली मुली खूपच असे केस मागं करतात बघा, त्यालाच आपण टेम्पोरल रिजन असे म्हणतो. तर ते लक्षात राहू द्या. अंश म्हणजे शोल्डर, अंश म्हणजे काय शोल्डर रिजन. जसं की तुम्हाला माहीतच असेल विजय थलापती त्यांचा डान्स आहे बघा असं शोल्डरचा टाणा टाणा टाण टाण, तर तेच शोल्डर रिजनमध्येच अंश होय. त्याच्यानंतर गंड म्हणजे गाल, त्याच्यानंतर कक्ष म्हणजे जर म्हणलं तर कक्ष म्हणजे ॲक्झिला रिजन, स्तन म्हणजे ब्रेस्ट, त्याच्यानंतर वृषण म्हणजे टेस्टिस, पार्श्व म्हणजे लॅटरल रिजन, त्याच्यानंतर स्पिक म्हणजे ग्ल्युटियल रिजन, त्याच्यानंतर जाणू, बाहू, रूप, प्रभुतयो, त्याच्यानंतर द्वे हे सर्व मिळून हे दोन अवयव मिळून अशा पद्धतीनं हे सर्व अंग मिळून 28 जे अंग प्रत्यंग आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघण्यास मिळतात. त्याच्यानंतर त्यांनीच सुश्रुतांनी आपल्यासमोर हाताची 10 आणि पायाची 10 असे मिळून टोटल 20 अंगुली सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बहिर्मुख स्त्रोतसाची संख्या जर बघितली तर त्यामध्ये त्यांनी पुरुषामध्ये 9 आणि स्त्रियामध्ये 12. आता हे MCQच्या दृष्टिकोनातून येते, तर हे हमखास MCQ पडतात, तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि हे श्लोक नाही केले तरी पण त्यांची संख्या जर लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने हे अंग प्रत्यंग बाह्य प्रत्यंग त्यांनी सुश्रुताने सांगितलेले आहेत. आता अभ्यंतर प्रत्यंग आपण बघूया सुश्रुताने सांगितलेले ते पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला समोर सुश्रुतांनी अभ्यंतर प्रत्यंग सांगितलेले आहेत, तर त्यांची ही संख्या तुम्हाला MCQच्या दृष्टीने पाठ करायची. तर हे बघूया. तर त्यामध्ये पहिले त्वचाची 7 आहे, कलाची 7 आहे, आशयाची पण 7च आहे, धातूची पण 7च आहे आणि सेवनीची पण 7च आहे आणि MS धोनीची जर्सी नंबर पण 7च आहे. तर तशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खुर्च्या जे आहे त्यांची 6 संख्या आहे, ते पण लक्षात ठेवा. मासरज्जू जर बघितलं तर त्याची 4 संख्या आहे. अब शेक इधर देखत असती तो अस्थि की संख्या 300 अस्थि और संधि की संख्या 210 अस्थि और स्नायु की संख्या ये 900 अस्थि. स्नायु मीन्स मसल, स्टडी ऑफ मसल, मायोलॉजी. तर तशा पद्धतीने संधी जर बघितलं तर संधीला आपण जॉईंट्स असे म्हणतो आणि जॉईंट्सची संख्या 210 आहे. अस्थि जर बघितलं तर अस्थिची संख्या ही 300 अस्थि. तर तशा पद्धतीनं ते लक्षात राहू द्या. पेशी जर बघितली तर 500 संख्या आहे त्यांची. शिरा जर बघितली तर 700 आहे. आणि मर्म जे की तुम्हाला पुढे चॅप्टर आहे 3rd टर्ममध्ये आणि ते 107 प्रकारचे मर्म आहेत, तर ते तुम्हाला पाठ करायचे आहेत, ते पण लक्षात बघावं लागतात. त्याच्यानंतर आपण जर वळलो तर समोर येते धमन्या म्हणलं की धमन्या हे 24 असतात असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दोष जर बघितले तर 3 दोष, मल 3 आणि कंडरा हे 16 असतात, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर जालक जर बघितलं तर जालक हे 16 असते. संघात जर बघितलं तर हे पण 16 असते. सीमंत हे 14 असते आणि संघात हे 14 असते. सीमंत पण हे 14 असते. आंत्र जर बघितले तर लघुआंत्र आणि हे बघा आंत्र जर बघितलं तर त्यांची 2 संख्या असते, लघुआंत्र आणि बृहदांत्र, तर त्यांची 2 संख्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर योगवाही स्त्रोतस. आता योगवाही स्त्रोतसची संख्या जर बघितली तर 22 असते, हे पण लक्षात ठेवा, कारण की हे जसं तसं संख्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे ते MCQच्या दृष्टीने. त्याच्यानंतर इकडं यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा म्हणजे स्प्लीन, उंडूक म्हणजे सिकम, हृदय म्हणजे हर्ड आणि आमाशय म्हणजे स्टमक, हे सर्व मिळून तुम्हाला 1-1 असतात प्रत्यंग. त्याच्यानंतर फुफ्फुस म्हणजे लंग्स आणि वृक्क म्हणजे किडनी आणि हे प्रत्येकी 2-2 असतात. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. आता तसंच लिहायचं. आता याची जी नोट्स आहे मी तुम्हाला तसंच ॲज इट इज प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर त्याची काही काळजी करू नका. हो, आता इथपर्यंत
हे व्हिडिओ तुम्ही बघितले त्याच्यामुळं इथपर्यंत काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये सांगा किंवा आमच्या यथार्थ आयुर्वेदाच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्स वगैरे किंवा काही अपडेट्स असेल फर्स्ट इयरसाठी ते मी प्रोव्हाइड करत असतो. तर ते आवर्जून तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे. आणि हे व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जेणेकरून मी पार्ट 2मध्ये तुम्हाला जे उरलेलं पार्ट आहे ते सांगण्याचा उद्देश करेल. आणि हे व्हिडिओ आवर्जून तुम्हाला जर समजा आवडला असेल, नक्कीच हृदयाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.